नमस्कार मित्रांनो, हे पहा आपण छान असा सुका जवळा आहे, त्याची आपण मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. मस्त जवळ्याची चटणी बोलू शकता. हा बघा, छान असं मी भाजून घेऊन स्वच्छ धुतला आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा, हा आहे आपला घाटी मसाला, ही आपली हळद, ही धना पावडर, ही मालवणी मसाला, हा आहे टोमॅटो छान असा चॉपर कापून घेतलेला आहे बारीक, हे मस्त खट्ट आणि तिखट लागण्यासाठी कोकम, हा बारीक कांदा वापरणार आहे. गार्निशसाठी कोथिंबीर आहे, मिरची, कढीपत्ता आणि छान असं जवळ्याचे आपण तांदळाच्या भाकरीबरोबर मस्त बनवूया. हा बघा, तवा गरम झालेला आहे, मी तेल ऑलरेडी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता आपण त्याची रेसिपी बनवूया. चला मग पहिल्या ह्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया. कांद्याचा वापर खूप केला आहे, कारण जवळ्याला जेवढा कांदा वापरू तेवढा छान कांद्यामध्ये टेस्ट लागेल. कांदा असा छान भाजून घेऊया आपण. हे बघा, छान असा कांदा भाजला आहे. मग आपण कढीपत्ता वापरला आहे, मिरची टाकूया. ह्याच्यात मी पाणी खूप कमी वापरणार आहे किंवा नाहीच वापरणार आहे, कारण टोमॅटो टाकल्यानंतर जवळा असा ओला करून घेतलेलाच आहे आपण धुवून, आणि त्यामुळे टोमॅटोचं पण पाणी आपल्याला त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. आता आपण सगळे मसाले वापरूया. पहा, घाटी मसाला, मला तिखट खायला आवडतं त्यामुळे मी खूप छान असा मसाला वापरणार आहे याच्यात. हा आपला मालवणी मसाला, मला प्रत्येक जेवणामध्ये मालवणी मसाला हा लागतोच. ही आपली धना पावडर, हे आहे हळद, छान असं थोडं भाजूया. मसाल्याचा कलर तेलात भाजल्यामुळे जरा कलर येतो मसाल्याला. आणि आता आपण टोमॅटो टाकूया. पहा, छान असं टोमॅटो कांदा मसाला मिक्सअप झालेला आहे. थोडं मॅश करून घ्यायचं, मग त्याच्यामध्ये सगळं छान असं उतरतो, टोमॅटोला पाणी सुटतो. आणि आता आपल्याला वापरायचं आहे जवळा. कोकम लास्टला टाकायची, कारण जरासा जवळा परतून घेतल्यानंतर कोकम वापरणार आहोत आपण. ओके, मीठ हा मी कांदा भाजतानाच टाकला होता, त्यामुळे मी आता नाही टाकणार आहे. आणि आता टाकूया कोकम. पहा फ्रेंड्स, जवळा असा खूप सुंदर झाला आहे. आता आपण गार्निश करूया वरती कोथिंबीर. कोथिंबीर खूप अशी वापरली आहे की त्याच्यामध्ये खूप छान अशी कोथिंबीरची टेस्ट उतरते.